थोडी तिखट आहे. आता कपडे धुवायचे आहे मला. याचा ब्रेकअप झालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गेल्या 5 दिवसापासून ट्रॅव्हलिंग करून माझा गळा पूर्ण खराब झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही की मी चंद्रपूरला सुद्धा गावाकडून आलेलो आहे. 5 दिवसाचा ट्रिप करून मी चंद्रपूरला आलेलो आहे आपल्या त्या टेरेसला की खूप धमाल केली, खूप मजा केली. 5 दिवस खूप एन्जॉय केला. गणपतीपुळे गेलो, आपला रायगडला गेलो, परत त्याबरोबर प्रतापगडावर सुद्धा गेलो. पंढरपूरच्या बाहेरूनच दर्शन घेऊन पंढरपूरचं सुद्धा दर्शन घेतलं. या 5 दिवसात जेवढा एन्जॉय केला तेवढा कधीच केला नाही मित्रांनो. जे व्हिडिओ मी अपलोड केले यूट्यूबवरती, माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन मी एके दिवसात 3दा व्हिडिओ बघितले. एवढं हसलो का नाही. बघू आता पुढची लाईफ कशी येतात. दररोज ट्रॅव्हलिंग करून माझी झोप झालेली नव्हती. आज मी पूर्ण झोप घेतली. आता 3 वाजत आलेले आहेत. आत्ता मी उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि आता मी चंद्रपूरला सर्वात पहिलं एका ठिकाणी जाणार आहे. ते ठिकाण चला मला दाखवतो. बघू शकतात मित्रांनो, 5 दिवसामध्ये चंद्रपूरमध्ये किती मोठा बदल घडला आहे. सगळं भगवमय वातावरण केलेलं आहे, कारण इथे कथा, श्रीराम कथा चालू आहे. चांदा क्लब गार्डनला श्रीराम कथा चालू आहे. गाईज, ज्या ठिकाणी चाय पिण्यासाठी आपण दरवेळेस येत असतो ते येवले आज बंद आहे. चला तर दुसऱ्या ठिकाणी जाऊयात. चाय बघू शकता तुम्ही, जनता कॉलेजच्या बाजूला आहे येवले चाय. एकदम सुपर चाय मिळतोय इथे. तुल्य बंद असल्यामुळे मैत्री चायवर चहाचा स्वाद घेऊयात आणि त्यानंतर कटिंग वगैरे करून घेऊयात. चाय तर आलाय. सो गाइज, हम आ चुके हैं हमारे दोस्त के रूम पे. देख सकते हो, ये दोस्त मेरा, ये एक दोस्त. अरे कुठे गेलं बघू शकता तुम्ही. मानव सेटला भेटू शकतात. मानव सेट, काय सांगू शकतात आमच्या जनतेसाठी तुम्ही? काही आता सांगू शकत नाही. आता माझी परिस्थिती थोडी तिखट आहे. आता कपडे धुवायचे आहे मला. त्याबद्दल आता मी कपडे धुतो आता. बरं, जास्त काही संपर्क साधू शकत नाही तुमच्यासोबत. ठीक आहे. तर कोण आहे ब्लूटूथ कनेक्ट करायला शकतात? बॅचलर मुलांची लाईफ ब्लूटूथ कनेक्ट करून आनंद घेत आहेत. कशाचा आनंद घ्यायला तू? यार मित्र दुःखी आहे. ओ कशा दुःखी आहे? ब्रेकअप झालंय. काय आणला होता? केक आणला होता. आणि काय झालं केकला? मग नाही घेतली. मग फक्त केक न घेतल्यामुळे ब्रेकअप झालं का? दुसऱ्याचाच केक कापला? अरे यार मित्रांनो, काय मोठी गोष्ट घडली. बघा, प्रत्येक जण गम मध्ये फुटलेला आहे. कोणी, अरे बाप रे. सो गाइस, ये है मेरा दोस्त सुजल. हाय गाइस. तो सुजल वो रूम में जो बंदा है, क्या नाम है उसका नाम है मेजर है. वो हमारा मेजर आहे. तर त्या मेजरचं झालंय ब्रेकअप. तो ऐकत आहे गमचे गाणे. त्याचं कारण आम्ही शोधलं आहे. कारण काहीच नाही, कारण एकच आहे की त्यांनी त्याच्या कोणीही पोरीसाठी वाढदिवसानिमित्त केक आणला आणि त्या पोरीनं काय केलं, दुसऱ्याचाच केक कापून टाकला. याचा ब्रेकअप झालेला आहे आणि इतक्या टेन्शनमध्ये दिसला भाऊ. तुम्ही बघितलं भाऊ किती टेन्शनमध्ये. मला असं वाटतं सगळ्यांनी प्रार्थना करावी की भाऊला थोडी एनर्जी, कशाला एनर्जी नका देऊ. एनर्जी काय करायची, त्याला आत्मबळ येईल असं मोटिवेट करायचं आम्हाला. तुम्ही काय करा, काय ना करू, जाऊ द्या. तो आम्ही आलेलो आहे आमच्या जुन्या रूममध्ये. तर हे जुन्या रूमचे मित्र आहे.
मित्रांनो कुठं जरी गेले जीवनामध्ये तर मित्राशिवाय मोठी गोष्ट कोणतीच नाही. त्यामुळे मी चंद्रपूरला आल्या पहिली गोष्ट या अशा चांगल्या मित्रांना भेटायला आलेलो आहे. तरी एक आमचा मेजर नाही आहे इथं, मेजर ड्युटीला गेलेला आहे. तर आज नशीब इतकं गांडून निघलंय. अगोदर एवढे चाय प्यायला गेलो तर ते एवढं चाय बंद. त्याच्यानंतर म्हणलं दाढी कटिंग करावं, तर दाढी कटिंगचं सुद्धा दुकान बंद आहे. आता सरळ रूमवर जावं लागतंय आणि चंदभाऊला जाऊन भेटावं लागतंय. सो भेटूया चंदभाऊ.